हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर व्हिडिओ टाकायला लेट झाला आहे. संडेला मी तुम्हाला दाखवलं होतं की मी भाजी वगैरे नेसते तांदूळाची. तर आता ते छान पद्धतीने मी पाण्यामध्ये बॉईल केली आहे. पाणी थोडं उकळी आल्यानंतर भाजी टाकली. 1-2-3 मिनिटच मी त्यामध्ये ठेवली आहे. त्यानंतर भाजी चांगली पिळून घेतली आहे. चला तर आता आपण तांदूळाची भाजी करूया. तव्यावर तेल टाकले. तेल गरम होण्याची वाट बघते. तेवढ्या वेळामध्ये मी भाजी छान अशी पिळून घेतली आहे. तांदूळाची भाजी ही भाजी अद्वैतला खायला जास्त आवडते, त्यामुळे मग सारखी होते घरामध्ये. आता ह्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे टाकलेत मी. जिरे छान असे तडतडतात, त्याचा ब्राऊन कलर होतो आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकत आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा, जो मी ठेचून तयार केला होता. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. भाज्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने, असंख्य पद्धतीने होऊ शकतात. आमच्या घरात कुठल्या पद्धतीने बनवली जाते, कोणत्या पद्धतीची आवडते, तर त्या पद्धतीची मी तुम्हाला दाखवते. तर छान असं मस्त लसूण, मिरची आणि त्याची टाकलेले जिरे हे मिक्स होतं आहे व्यवस्थित. त्याला छान अशी फोडणी बसते. तव्यावर भाजी केली तर ती अजून छान लागते, कडक होते, कुरकुरीत होते चांगली. त्यामुळे आता इथे मी या स्टेजला याच्यामध्ये मीठ टाकून घेते. तेलात मीठ टाकलं की ते सगळीकडे भाजीला छान पद्धतीने मिक्स होईल म्हणून. आता कुणी आता भाजी टाकून वरून मीठ टाकतं, तर त्यापेक्षा मी पण नेहमी असं प्रेफर करते की मीठ, हळद जे काही असेल तर ते तेलात गेलं तर इव्हनली सगळीकडे लागतं आणि चव पण चांगला देतं. आता हिरव्या पालेभाज्या करताना शक्यतो हळद टाकत नाही, पण मला ती सवय झालेली आहे. अगदी चिमूटभर का होईना मी हळद टाकते तेलामध्ये, आणि कारण मला ते आवडतं. मग पालक असो, मेथी असो, एकदम चिमूटभर. ती कोणाला खाताना समजतही नाही त्यामध्ये आहे, पण ती मला सवय झालेली आहे आणि मला ते आवडत होतं त्याचा स्मेल. त्यामुळे मी दरवेळेस पालेभाजी असली तरी हळद टाकणं मात्र चुकवत नाही. चला तर अशा पद्धतीने सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता वेळ झालेली आहे याच्यामध्ये आपली तांदूळाची भाजी ॲड करण्याची. आता ही जी फोडणी आहे ना, ही एकदम छान कुरकुरीत. बघा, तुम्हाला दिसत असेल लसूणसुद्धा असा कडक झाला आहे, ब्राउनिश झाला आहे, मिरच्यासुद्धा कडक झाल्या आहेत. या पद्धतीने अशा पद्धतीची भाजी जी आहे त्या अद्वैतला खायला आवडते, त्यामुळे मी नेहमी याच पद्धतीने करते. तर आता आपण पिळून ठेवलेली जी भाजी होती ती थोडी थोडी करून त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. भाजी काय होते, आपण उकळून घेतली ना थोडीशी, तर त्याच्यामुळे ती सॉफ्ट झाली आणि त्याच्यामुळे त्याचे तुकडे पण आता पटकन होतील. आणि तव्यावरती जास्त वेळ हे सुद्धा ती घेणार नाही. जर कच्ची भाजी टाकली तर मग ती थोडी जास्त वेळ वाफवावी लागते झाकण ठेवून वगैरे. त्यामुळे पण शक्यतो काय होतं की पाण्यामधून भाजी जर आपण वाफून काढली किंवा थोडीशी पाण्यामध्ये करून पिळून घेतली तर ती होतानाही पटकन होते आणि त्याला काही माती वगैरे असेल डस्ट तर ती व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने निघून जाते. कच्ची भाजी करता येते, त्याला उकळलंच पाहिजे अशी काही त्याच्यासाठी नेसेसरी नाही आहे, बट अद्वैतला अशी आवडते, त्यामुळे मग मी याच पद्धतीची भाजी करते. छान पद्धतीने असं सगळीकडे ते जे भाजीचे लांब थ्रेड्स आहेत ते कट करून घ्यायचे. त्याला इव्हनली सगळ्या तव्यावर किंवा तुमच्या कढईमध्ये व्यवस्थित पसरवून ठेवायचे आणि कडक होण्याची वाट बघायची. तुम्हाला कशी हवी तशी. थोडीशी परतल्यानंतर तुम्हाला तशी ओलसर खायला हवी असेल तर तशी, कडक कडून खाऊ वाटत असेल तर ती थोडीशी जास्त वेळ त्या तव्यावर बारीक गॅसवर बारीक फ्लेमवर ठेवायची. थोड्या वेळाने पलटत राहायचे. अशा पद्धतीने आता मी सेट केली आहे भाजी सगळीकडे व्यवस्थित इव्हनली. एकाच जागी खूप जास्त भाजी असेल तर ती व्यवस्थित कडक होत नाही. पसरून ठेवल्यानंतर ती पटकन होते, त्यामुळे मी आता हे पसरून ठेवलेलं आहे. एकदा मी ती पलटवून पण घेतली होती परत. अशा पद्धतीने थोडं करून परत एकदा काय करायची, ती पलटून घ्यायची. अशी 2-3 वेळा तुम्ही खालीवर केली की भाजी रेडी होते. फक्त तुमच्या खाण्यावर तुम्हाला ती कडक हवी असेल तर तुम्ही थोडी जास्त वेळ तव्यावर ठेवायची. भाजी खायला गुणकारी आहे, पौष्टिक आहे, भरपूर सारे फायदे आहेत. हिरव्या पालेभाज्या तर खाल्ल्याच पाहिजे, रक्त वाढते, व्हायटमिन्स मिळतात आपल्या त्यातून वेगवेगळे. याच्या व्यतिरिक्त काही जसं सराटा झालं, पाथरा झालं, लाल माठ झालं, ह्याच्या ज्या भाज्या आहेत तांदूळचा घास, तर ह्या अत्यंत गुणकारी आहेत आपल्या शरीरासाठी. प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे आहेत. कंबर दुखणे, हातपाय दुखणे यासाठी ह्या वेगवेगळ्या भाज्या, रानभाज्या वापरल्या जातात. चला तर आपली भाजी होती आहे. तोपर्यंत मी चपाती करत होते आणि डाळ भात वगैरे असा प्रोग्राम होता, पण अद्वैतनी मध्येच मेनू चेंज केलेला आहे.
वरण पाहिल्यानंतर ना आज त्याला वरणफळ खाऊशी वाटले. त्याला आमच्या इकडे चकोल्या असं म्हणतात. तो आठवड्यातून 2-3 वेळा चकोल्या मागतो कारण त्याला त्या खूप आवडतात. म्हटलं ठीक आहे जाऊ दे, वरणाला फोडणी पडलीच होती, म्हटलं 2-3 चपात्या आपण कट करून त्यामध्ये टाकाव्यात आणि मग वरणफळच करूयात. तो भाताचा प्लॅन मी कॅन्सल केला. अशा पद्धतीने आता वरणफळ मी टाकते आहे. आता वरणफळाचा एक सेपरेट असा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर टाकेल कारण हे ऑन द स्पॉट अद्वैतच्या डिमांडवर बनवलेली गोष्ट आहे आपण, त्याच्यामुळे मग मी याचा काही व्हिडिओ बनवलेला नव्हता. ऑलरेडी वरणाला फोडणी आली आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी कट केलेली जी चपाती आहे लाटलेली ती टाकते. त्यामध्ये छान असं वरण उकळतं आहे. त्याच्यामध्ये आता मी ह्या चकोल्या सोडलेल्या आहेत. जोपर्यंत आपल्या चकोल्या छान अशा होत आहेत यामध्ये, त्याही लवकर शिजतात कारण ऑलरेडी वरण काय झालेलं उकळलेलंच आहे, एवढा वेळ लागत नाही याच्यासाठी. आणि हा पदार्थ मुलांना खूप आवडतो आणि दमदमीत पण आहे. वरण भातापेक्षा जर चकोली खाल्ली तर वरण चपाती चुरून खाल्ल्यासारखंच आहे. आणि अशी नॉर्मली मुलं जास्त चपाती खात नसेल पण वरणफळमध्ये भरपूर चपाती खाल्ली जाते. चला तर आता हे सगळं टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या भाजीकडे जाऊयात. ॲक्च्युली जो आपला मेन व्हिडिओ आहे भाजीचा, तांदूळशाची भाजी, तर ती आता होती आहे तव्यावर. तोपर्यंत मी इकडे चकोल्या टाकून घेण्याचं काम करून घेतलेलं आहे. आजचा भाताचा प्लॅन तर कॅन्सल झाला चकोल्या केल्यामुळे. चला आता प्लेट घेतलेली आहे, प्लेटिंग करूया त्याला. मस्तपैकी चकोल्या आता मी या प्लेटमध्ये टाकल्यात. एकदम मस्त दिसत आहे. चकोल्यावर तूप टाकून, साजूक तूप टाकून जर खाल्ल्या तर एकच नंबर लागतात. आता आपली भाजी वगैरे ह्याची प्लेटिंग करून घेऊयात. ही आहे आपली तांदूळशाची भाजी, मस्तपैकी कडक केलेली आहे मी. चपात्या आहेत आणि आता अद्वैत आपला बसणार आहे खाण्यासाठी आणि टेस्ट करून सांगेल आपल्याला. सगळ्यात अगोदर आता तो चकोलीच टेस्ट करणार कारण चकोली त्याची सगळ्यात जास्त फेवरेट आहे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर अशा पद्धतीने चकोली खाऊन झालेली आहे. आता अद्वैतकडून रिॲक्शन घेऊयात. छान 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 झाली आहे चकोली. चकोली कशी गेली तरी तो छानच म्हणणार कारण तो त्याचा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे. आठवड्यात तुम्ही त्याला रोज दिला तरी तो खाईल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.